असा धुकं पसरलेला आहे रोडवरती. सुंदर असा धुकं पसरलेला आहे रोडवरती, हिरवगार आणि धुक्याची चादर पसरलेली आहे. बघू शकता तुम्ही, समोरचं काही दिसत नाहीये. गाडी साईडला घे. बघ ठरलवला दिसत पण नाही बाई बाई. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी जय ढोपावकर आणि आज आपण आलो आहे रायगडावरती. आपल्यासोबत आपले मित्र आहेत सुयोग मोमेंटकर, गणेश पिंगळे. तर आज आपण रायगड एक्सप्लोअर करणार आहोत. गडाचे एकूण 3 मार्ग आहेत. एक नाणे दरवाजा, दुसरा चित्त दरवाजा आणि तिसरा रोपवेचा मार्ग. तर आपण चित्त दरवाजाने जाणार आहोत. हा चित्त दरवाजा आहे. चला तर मग. तिकडे जायचं ना आपल्याला. अरे जाऊ ना. लग्न झालं. मित्रांनो, हा रायगड पहिला चंद्रराव मोरे त्याच्या ताब्यात होता. मित्रांनो, पहिला रायगड हा रायरी म्हणून ओळखायचे. हा रायरी महाराजांनी राजगडावरून पाहिला होता आणि त्यांच्यासोबत पंत होते. महाराजांनी पंतांकडून सगळी माहिती गोळा केली की हा किल्ला कोणाकडे आहे, रायरी कोणाकडे आहे. तर माहितीनुसार माहिती पडलं की हा रायरी चंद्रराव मोऱ्यांकडे आहे. आणि ते चंद्रराव मोरे जावळीच्या खोऱ्यामध्ये राहायचे. जावळीचे खोरे म्हणजे खूप घनदाट जंगल. महाराजांनी विचार केला की ह्याला आपल्यात सामील करून घेऊ. महाराजांनी चंद्रराव मोरेला पत्र पाठवलं की आपण मराठी आहोत, आपण एकत्र येऊ आणि स्वराज्य घडवू. पण चंद्रराव मोरे गर्विष्ठ होता. त्याने महाराजाला स्पष्टपणे नकार दिला. हा चंद्रराव मोरे खूप गर्विष्ठ होता आणि चंद्रराव मोरेंनी महाराजांना उलट पत्र पाठवले. तुम्ही कसले राजे, केव्हा झालात तुम्ही राजे? या जावळी पंथाचे राजे तर आम्हीच आहोत. याळ गवळी तर जाळ गवळी, तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज आहे. उद्या यायचं असेल तर आजच या. मग महाराजांनी काही मावळे निवडले आणि जावळीच्या खोऱ्यात पाठवले. जावळीच्या खोऱ्यामध्ये चंद्रराव मोरेचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्यजी काकडे यांच्या हातून मारला गेला. मोऱ्यांना वाटला की आता आपला वध होणार आहे, म्हणून रायगडाच्या पायथ्याशी येऊन महाराजांना शरण आले. जे शरण होते त्याला महाराज कधी मरण देत नव्हते. महाराजांनी रायगड 1656 साली जिंकून घेतला. 1656 ते 1670 पर्यंत गडाचं बांधकाम चालू होतं. 14 वर्ष गडाचं बांधकाम चालू होतं आणि त्या 14 वर्षामध्ये 350 इमारती, 84 पाण्याच्या टाक्या आणि 11 तलाव बांधली. आणि ते बांधकाम प्रमुख होते हिरोजी इंदुलकर. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या महादरवाजाजवळ, इथूनच किल्ल्याचा तर आता आपण आलोय महादरवाजाजवळ, म्हणजेच किल्ल्याचा प्रवेशद्वार. याची रचना तुम्ही पाहू शकता. पूर्ण युटर्न आहे. पूर्वीच्या काळी किल्ल्यांवरती तोफा टाकल्या जायच्या, म्हणजेच खालून जर तोफेचा मारा केला तर तो बुर्जांवरती आदलू शकतो, दरवाजावरती नाही.
जोपर्यंत आपण जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही. अजूनही दरवाजाचं बांधकाम आपल्याला भक्कम स्थितीत पाहायला मिळतंय. तो तिथे दिसतोय तो महादरवाजा आहे. तिथून आपण पायऱ्या चढून आता इथपर्यंत आलेलो आहोत. थोडा आता आपण इथे विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत. तहान खूप लागते. काय करत होतो भाई? पाणी खूप तुम्ही पण घेऊन या, कारण पाण्याची गरज खूप लागते इथे. तेच त्याला सांगायला फोन. पाणी नक्की घेऊन या तुम्ही जर आलात तर गडावरती. मित्रांनो, महादरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला काही या 2 तोफा दिसतील. आता तोफांना चाकं आपल्याला दिसत नाहीत. या तोफांचा उपयोग समोरचा जो शत्रू आहे त्याच्यावर हल्ला करण्यासाठी होत होता. त्यावेळेस दारुगोळा इथून टाकला जायचा. इथून वाद पेटवली की डायरेक्ट गोला एकदम वेगाने बाहेर शत्रूवरती जायचा. एवढ्या तोफेचा वैशिष्ट्य होतं. महादरवाजातून आत आल्यानंतर हे तोफ दिसतात. चला इथून मग आपण आता पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलोय हत्ती तलावाजवळ. हा हत्ती तलाव 35 फूट खोल आहे आणि ह्या तलावाचा उपयोग हत्ती धुण्यासाठी व्हायचा. महाराजांच्या राज्याभिषेकाला 2 हत्ती मागवलेले होते. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी एक अभिमान वाटावी अशी गोष्ट घडली होती. त्यावेळी एक इंग्रज महाराजांच्या राज्याभिषेकाला आला होता. तो म्हणजे हेनरी ऑक्झिंटर. त्याने असं पाहिलं की गडावरती 2 महाकाय हत्ती आणले होते. त्याला प्रश्न पडला की एवढे बलाढ्य हत्ती गडावरती आणले कसे. एक जरी माणूस गडावरती आला तर त्याला दम लागायचा, तर एवढे मोठे हत्ती गडावर आणले कसे. त्याने मावल्याला प्रश्न विचारला की हत्ती गडावर आणले कसे. त्यावेळी त्याला उत्तर मिळालं की महाराजांची दूरदृष्टी एवढी होती की महाराजांना माहीत होतं आपला राज्याभिषेक याच गडावरती करायचा आहे, म्हणून महाराजांनी हत्तीची पिल्लं गडावरती आणली होती आणि ती गडावरती मोठी झाली आणि ती मोठी झाल्यानंतर राज्याभिषेकाच्या वेळीस कामी आली. आता आपण चाललोय शिरकाई देवीच्या मंदिराजवळ. तर मित्रांनो, आता आपण आलोय शिरकाई देवीच्या मंदिराजवळ. आता आपण आलोय बाजारपेठेजवळ. त्याकाळी बाजारपेठ होती आणि त्या काळी घोड्यावरून बाजार बघितला जायचा. अशा प्रकारचं हे बांधकाम आपल्याला बघायला मिळते. बांधकाम थोडं आसानीने तुटीचं आहे, पण बघू शकता याच्यावरून दिसून येते की त्यावेळेस अशा प्रकारची बाजारपेठ होती. चला तर आपण बघूया आतमध्ये जाऊन. ज्यांना घोड्यांवरून बाजार करणे शक्य नव्हते ते वरती जाऊन मार्केट बघायचे. तर बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता आपण आलो होलीच्या मैदानामध्ये. इथे महाराजांच्या काळी होली पेटवली जायची. हीच जागा. ज्यावेळेस होली पेटवली जायची तेव्हा महाराज स्वतः जो होलीमध्ये नारळ टाकलेला असतो, जो कोणी मावला काढेल त्याला सोन्याचा कडाबा आणि मानाचा घोडा बक्षीस द्यायचे. इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी याच होळीच्या मालावरती जलत्या होळीमधून हाताने नारळ काढला होता.
मैदान बघितल्यानंतर आपण आता चाललोय राज दरबाराकडे. हे पाण्याचं भांडं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडीसाठी पिण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे. पाठी आपल्याला नगारखाना दिसतोय. इथे नगारे सनई चौघडे वाजले की गडाचा मुख्यद्वार म्हणजेच महादरवाजा 5:30 वाजता बंद व्हायचा. याला नगारखाना म्हटलं आहे. याची उंची 52 फूट आहे. या नगारखानाचं बांधकाम तुम्हाला जे मुंबईला CST गेट ऑफ इंडिया आहे ना त्यासारखे सेम दिसेल. याचीच कॉपी करून ब्रिटिशांनी गेट ऑफ इंडिया बांधलेला होता. बघू शकता तुम्ही भक्कम असं बांधकाम. आपण आलो राज दरबारामध्ये. इथेच महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच ठिकाणी राजांचा राज्याभिषेक होतो 6 जून 1674ला. दरबारात आजूबाजूला 6000 लोकांची उपस्थिती होती. आपले राजे सकाळी पहाटे 4 वाजता उठतात, श्रीकाई मातेचं दर्शन घेतात, भवानी मातेचं दर्शन घेतात आणि राजदरबारामध्ये प्रवेश करतात. राजदिंडीमधून जाताना महाराज खूप आनंदित होतात, कारण आपण स्वराज्याचे राजे होणार आहोत. काय राजांना आनंद झाला असेल विचार करा. पण त्या 4 पायऱ्या चढताना राजांचे पाय लटलटतात. राजांचं अंतःकरण भरून येतं. त्याचं कारण होतं, ज्यांनी स्वराज्यासाठी रक्ताचे पाठ घालवले तो मावळा या राजदरबारात दिसत नव्हता. त्या पायऱ्या चढताना राजे आऊसाहेबांना म्हणतात, आऊसाहेब पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर, तिसरी पायरी तानाजी मालसरे, आऊसाहेब चौथी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे. राजे 32 मन सिंहासनावर आरूढ होतात. सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर नगारखान्यावरती सनई चौघडे वाजू लागतात. राजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती देतात. मूर्ती दिल्यानंतर राजांच्या अंगावरती 1000 मोहरे उधळल्या जातात. 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याचा अभिषेक घातला जातो. अभिषेक घातल्यानंतर जिजाऊ महासाहेबांच्या तोंडून उद्गार पडतात. जिजाऊ साहेबांना खूप आनंद होतो. असे उद्गार पडतात, शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ माझं आज 32 मन सिंहासनावर आरूढ होते. राजे सिंहासनावर आरूढ होतात. सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, राजदरबार पाहून झाल्यानंतर आपण चाललोय जगदीश्वर मंदिराकडे आणि त्याच बाजूला महाराजांची समाधी आहे.
मित्रांनो, आता आपण आलोय जगदीश्वर मंदिराजवळ. मंदिराचा वरचा भाग आपल्याला मस्जिदीसारखा दिसायला मिळतो. मस्जिदीसारखा आकार दिलाय याचं कारण म्हणजे जर आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगांवर मोगल आले तर त्यांना वाटलं पाहिजे आपलंच मंदिर आहे, लांबूनच दर्शन करून जावं. त्यावेळचा गनिमी कावा कसा होता बघा. मंदिराच्या समोरच आपल्याला नावाची पाटी दिसते. त्या पाटीवर असं लिहिलं होतं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हे गडाचे बांधकाम प्रमुख होते. त्यांनी 14 वर्षांमध्ये रायगड बांधला. रायगड बांधला तेव्हा राजे गडावर नव्हते. राजांनी इंदुलकरांना पैसे दिले होते, राजमुद्रा दिल्या होत्या, त्या कमी पडल्या. मग त्यांनी स्वतःचा घरदार विकून रायगड बांधला. आपले राजे गडावरती आले. राजांनी गड पाहिला. राजे हिरोजींवर खूप खुश होतात, त्यांचं कौतुक करतात. हिरोजी, तुमचे हात म्हणजे जणू मैराजाचे हात, तुमचा स्पर्श म्हणजे विश्वकर्म्याचा स्पर्श. हा रायगड तुम्ही असा नटवलाय, असा सजवलाय की बघणाऱ्याने फक्त बघतच राहावं. महाराज हिरोजींवर खुश होतात. महाराज हिरोजींना म्हणतात, आज तुम्ही मागायचं आणि आम्ही ते द्यायचं. पण मागून मागून हिरोजी काय मागतात? महाराज, पायरीवर फक्त एक दगड लावायचा आहे आणि त्याच्यावर मजकूर लिहायचा आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराज, जेव्हा जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाल तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागेल. मित्रांनो, आपण आता आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ. खरं तर 3 एप्रिल 1680 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं याच गडावरती निधन झालं होतं. मगाशी जो आपण राजदरबार पाहिला त्या राजदरबाराच्या मागे महाराजांचं महाल होतं. त्याच ठिकाणी महाराजांचं निधन झालं. नंतर ही जी जागा आहे या ठिकाणी महाराजांना अग्नी देण्यात आली होती. जगदीश्वर मंदिराच्या समोरच श्री शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी रायगड पाहायला हवा आणि रायगडावरती असलेल्या महाराजांच्या समाधीवरती एकदा तरी नतमस्तक व्हायला हवं. तर मित्रांनो, आता आपण चाललोय टकमक वरती. चला याने आपण तेजसला विचारूया, रायगडावर कसा त्याचा अनुभव होता आजचा दिवस. आज आपण रायगडावरती आलोय. आजचा दिवस खूप छान होता. असं वाटलं की जसं की स्वर्गातच आलोय. आणि आपण आज आलोय टकमक टोकाकडे जाणार आहोत आपण. मित्रांनो, आता आपण आलोय पश्चिम कडावरती. दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. वार होता शनिवार. हिरकणी नावाची एक गवळण रायगडावरती दूध विकण्यासाठी आली होती. संध्याकाळचे 5:30 वाजतात. नगारखान्यावर नगारे वाजू लागतात आणि गडाचे दरवाजे बंद होतात. आपल्या लहान बालाला घरामध्ये एकटं सोडून हिरकणी गडावरती दूध विकण्यासाठी आली होती. पण गडाचे दरवाजे बंद होतात. नियमाप्रमाणे सांगोजी काटकर यांनी दरवाजे बंद केलेले असतात. हिरकणीची वेळ चुकते. हिरकणी सांगोजी काटकर यांना विनंती करते की मला खाली जाऊ द्या, माझं बाल खाली एकटं आहे, माझ्याशिवाय ते नाही राहू शकत, अशी विनंती करते. पण सांगोजी काटकर गडाचे दरवाजे उघडत नाही, कारण त्यांना महाराजांची आज्ञा नसते. परंतु बालाच्या ओढीने हिरकणी या पश्चिम कडावरून खाली उतरते. रायगडाच्या पायथ्याशी तिचं गाव होतं. या भयंकर कड्यावरून हिरकणी खाली उतरते, फक्त तिच्या लेकराच्या प्रेमापोटी. सो फायनली आता आपण पोहोचलोय टकमक टोकेवरती. कैद्यांना शिक्षा दिली जायची आणि
जो कोणी अपराध करायचा त्याला महाराज कडेवरून लोटून द्यायचे. हाच तो स्पॉट बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, व्हिडिओ इथेच संपतोय. कसा वाटला व्हिडिओ आणि रायगड किल्ल्याची माहिती कमेंटमध्ये नक्की कळवा. शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. जेवढं शक्य होईल तेवढं रायगड किल्ल्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. आज गडावरती खूप गर्दी होती त्याच्यामुळे नेमकेच पॉईंट घेता आले. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.